आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। धुळे जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का। आज प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब बदाणे भाजपमध्ये प्रवेश करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार। मराठा आरक्षणासाठी गोळ्या झेलायला देखील तयार। आंदोलन शांततेमध्ये सुरू ठेवा, जो उद्रेक करेल तो आपला नाही। जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन। आमच्या नोंदी मिळाल्यानंतर देखील प्रमाणपत्र दिलं जात नाही, म्हणूनच आमच्यावर मुंबईला जाण्याची वेळ। मुंबईमध्ये मराठा पूर्ण ताकदीनं एकवटणार। जरांगे पाटलांची सरकारवर टीका। पुण्यातील मुंबईतल्या ओबीसी आंदोलनामध्ये शिंदे गटाचे नेते देखील सहभागी होणार। सरकारमध्ये ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा। शिंदे गटाचे नेते किरण पांडव आंदोलनामध्ये उतरणार। धाराशिव शहरामध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा। प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार, तर छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर देखील येण्याची शक्यता। कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भिवंडीमध्ये मेळावा। काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे देखील उपस्थित राहणार। रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मात्र प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार। शासन निर्णयामुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खुरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड। साताऱ्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण।